ठिकाणी मनामध्ये काय नाही, मी अजून पुढे काय बोलतो. हनुमान सभायर कुनाथ भावा. राम प्रेम सधा पुण्यात होता त्याच्या हत्ये घात अरे वा. कृतात विधान. कृत्य झाले आणि यासाठी केला होता आता शेवटचा दिवस गोड व्हावा. एका संताचं दर्शन होऊन संतांच्या हातानं मरण येणं, देवाचं नाव घेऊन मरण येणं ही पूर्व पुण्याने भाग्य लागते या ठिकाणी. आताच मी लातूर जाऊन म्हणलो चला एक दोघाला वाचक नंबर आमच्याकडे द्या, चला जाऊन येऊ. नाही तिथे मला पुढच्या वर्षी जाऊ. भाग्य लागतं, पुण्य लागतं. जन्मांतराचं काहीतरी कटुड पुण्याचं लागतं. तेव्हा रामाची कथा ऐकायला मिळते, सांगायला मिळते, वाचायला मिळते, सर्वण करायला मिळते या ठिकाणी. आणि म्हणून आमचे संत महात्मे म्हणतात बघा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठल कृपा केली. पूर्व पुण्य ही कृपा. म्हणून यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी. आणि खरंच भागवत महाराज गेली 50 वर्षी मी परमार्थ करतो. महाराष्ट्र शासनाने आता मला रिटायर केले. कधी कधी मी शेतामध्ये जातो, गवत तण काढतो आणि संध्याकाळी येऊन डोळे झाकून त्या पांडुरंगाचं ध्यान करावं म्हणलं तर गाजर गवत आणि दुधानी डोळ्यापुढे दिसते रे बाबा. आयुष्यभर तुम्ही परमार्थ करताल आणि मरायच्या टायमाला माझा बंगला, माझं सोनं, माझे मुलं बाळ, माझा पती म्हणलं तर वाचण्याच्या संघ जन्म मिळतोय. जडभरत राजाने आयुष्यभर जप अनुष्ठान केलं. हरण पाठीशी असणारा वाघ लागला होता गर्भवती हातीच्या खंडकी नदीमध्ये अशा प्रकारे उडी मारल्यावर हरणाचा असणारा गर्भ गळाला. तरपून लागल्यावर परत राजाने धडभरत राजाने ते हरण असणाऱ्या या ठिकाणी उचललं, पिल्याला उचललं, पालन पोषण केलं. इतका लढा लागला की असताना बसताना उठताना चालताना ते हरण गंगेला स्नान करायला हरणाच्या कळपामध्ये हरण निघून गेलं. पुन्हा हरण नंतर हरणाच्या जन्माला जाऊ लागलं बघा. आणि अशा वेळाने कधीच परमार्थ केली. 7 मुलापैकी नारायण नावाचं शेवटचं मुलगा होतं. माझा नारायण म्हातारपणाला सध्या नारायण म्हणून जीव गेला तर नारायण स्वरूपाला गेला. म्हणून ही वर्म ओळखण्यासाठी हे रामायण आहे माझ्या मायबाप या ठिकाणी. आणि म्हणून एका रामभक्ताच्या हातून मला मदत देणारा आज मी कीर्त झालो, पुण्यशील झालो, सोन्याचा दिवस माझा उगवला असा विचार काळी मी मनामध्ये करू लागला. आईसे विचारून म्हणे मान देता रावण वचनी तुझी आज्ञा उल्लंघून सामर्थ्य त्याने असेना. एवढं मनामध्ये अशा प्रकारचा निश्चय केला. म्हणत चुकला नाही. कधी कुणाच्या हातून कधी कुठे ठेवाय, कधी कुणाचा नंबर लागेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून वैद्याच्या हातून म्हणण्यापेक्षा एका सचिनाच्या हातून, संताच्या हातून मरण येणं आणि असणाऱ्या रामभक्ताच्या हातून मरण येणं म्हणजे माझ्या कुठे फळाचा उद्धार होणार आहे. हे रामायण आहे तसा माझा उद्धार या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून दृढ निश्चय केला या ठिकाणी. नजरवरती करू नका. नंतर जा फिरायला रामसोबाला जा इकडे जा तिकडे एकच तो नाम धड तरी म्हणा हरशी कोणा येईल तुझी. हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद एवढं नजरवरती करू नका. दृढ निश्चय करा. प्राण गेला तरी चालेल. खरा धर्म, खरी संस्कृती, खरा परमार्थ कधी सोडू नका. ह्याच्यासाठी रामायण एवढा विचार करून पुढे काय करतो. ऐसा कोण आहे तुझे उत्तर वेगे करुणी नमस्कार विषाचल उसळला. रात्रीच्या टायमाला म्हणून निष्ठा करून तुझ्या रंगाला गोड करणार कोण. माईचा लाल मला तुमच्याकडे गोड करायची ताकद नाही. राजा रावणाकडे तिकडे म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे होकार दिला आणि लगेच असणारं काय नाही मी जागा सोडली. मी तर म्हणतो प्रत्येक माणूस जागा सोडू लागलेला. तुम्ही म्हणता आम्ही 6 वाजल्यापासून उठलो नाही, बोललो नाही, हल्लो नाही. मी तर म्हणतो प्रत्येक माणूस जागा सोडू लागलेला आहे. बघा तुम्ही पिकाची जागा गाजर गवताने घेतली, दुधाची जागा दारूने घेतली, शाळेची जागा शिकवणीने घेतली, परमार्थ जागा पैशाने घेतली, कुंकाची जागा टिकलीने घेतली, बांगडीची जागा दरीने घेतली, खऱ्याची जागा खोट्याने घेतली, पुण्याची जागा पापाने घेतली, स्तुतीची जागा निंदेने घेतली, कष्टाची जागा आळसाने घेतली, पायाची जागा वाहनाने घेतली, मुलाची जागा मुलीने घेतली, शांतीची जागा क्रोधाने घेतली, डोक्याची जागा खंद्याने घेतली. आमच्या लातूर भागात एकाही महिलाच्या डोक्यावर पदरणी खंद्यावर आहे. खंद्यावर कावळ्याची जागा गाईने घेतली, पिटीला कावळा शेवटला. ढेकणाची जागा